नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी फाशीची मागणी, महिला अधिकार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन, पेपर लीकवर कठोर कारवाईची मागणी। महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना लाखांदूरच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची कठोर शिक्षा द्यावी, तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन 20 जुलै रोजी लाखांदूर तहसीलदारांना देण्यात आले। याशिवाय यूजीसी नेट, नीट व इतर स्पर्धा परीक्षांचे वारंवार होणारे पेपर लीक प्रकरण गंभीर असल्याचे नमूद करून यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, NTA बरखास्त करून परीक्षा प्रणालीत आमूलाग्र सुधारणा करावी, तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। संघटनेच्या वतीने या दोन्ही मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहोचवून योग्य न्याय मिळवून देण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे। सदर मागण्याचे निवेदन देतेवेळी पूर्व विदर्भ अध्यक्ष ज्योतिताई रामटेके, विदर्भ कार्याध्यक्ष निरुताई मेश्राम, तालुका अध्यक्ष प्रीती बागडे, उपाध्यक्ष वैशाली हाडगे, सचिव जयश्री शेंडे, सहसचिव वनश्री चव्हाण, कोषाध्यक्ष वनिता गायकवाड, कार्याध्यक्ष निशा बगमारे यांच्यासह महिला उपस्थित होत्या।